श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः पयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वारणमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। विशेष जावनो बुद्धियोगे त्विमां शृणु म्हणून द्वितीयाध्यायांतो सांगितलं असेल त्या विषयारी विस्तृत जाऊन त्या बुद्धियोग दोन रीतीरस, एक कर्मयोग आणि एक ध्यानयोग. त्या कर्मयोगा विषयाचे अत्यंत विस्तार जाऊन द्वितीयाध्याया प्रारंभ केलेला आहे. उंगताई पर्यंत विस्तार जाऊन सांगल्या. अत्य अवसर प्राप्त जावनशील तसले ध्यानयोगा विषयार सांगच्या वतना खंचकी पुढे जलरी सांगितले समाधी ध्यान अवस्था कश असताची म्हणून पुढे जलरी सांगल्या. पंचमाध्यायांत जलरी स्वल्प संक्षेपेण सांगितलं तसल त्या विषयी विस्तृत जाऊन या अध्यायांतू विवरण गुणवत्ताची तशी त्या ध्यानाविषयी समजून घेऊया. षष्ठोऽध्यायः श्री भगवानुवाच अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. योग युक्त जाऊन असेल तसल कश असता म्हणून सांगल्यारी पुढे सांगल्या दोन्ही सर्व नसल्या मात्र तांका जता एकान मात्र जायना दोघेयांतू उभवच दोन्ही हज्जन करताना फल मिळचे म्हणून कसला का म्हणून सांगले परस्पर अपेक्ष दोन्ही आकयस. अनाश्रित कर्म फलम कंचकेरी तिरी कर्मा फल आव खंचेरी तिरी तज्जे आकांक्ष नातील जाऊन खंचकी संकल्प संन्यास करताची कर्मा फलाच संन्यास करताच तसल्या कर्म संन्यासी तथाची कर्म करोति यः कर्मांत प्रवृत्त जाऊन त्या पुरे परमात्माल अधीन म्हणल रीती कोणची समजून घेताची तक्का कर्मयोगी म्हणताच. या दोन्ही असल्यारी सन्यासीच योगीच तोची संन्यासी वै योगी वै तसं मात्र खंचकी बुद्धियोग परमात्मा ज्ञाना उपाय जावनशील तसल्या परमात्मा पावचाक उपाय जावनशील तसल्या खंचकी एक त्या अपरोक्ष ज्ञान मेळच्या जाता तंगनी कश असताची म्हणून सांगल्यारी त्यांनी दोन्ही कोर नसका कंचे ध्यान कोर का जलेर ध्याना योग्य येऊ का जलेर तक्का कर्मयोग नातील तसल्यान ताणी ध्यान करू जायना म्हळ्यारी दोन असं म्हणताना कोणाकी ध्यान योग न करू जायना तो कर्मयोग करता म्हणाल समजता, कोणा कर्मयोग करू जायना तो ध्यान योग करता म्हणाल तशी नाही. ध्यान योग या कर्मयोगापाशी उत्तम जावनस पुरे जनान ध्यान योग करू जायना जलेर कोण पुरे ध्यान योग करता तो कर्मयोग करता चीची म्हणाल तसल विषय ओंग सांगता. तस जावनो नच निरग्नि नच अक्रिया कोणकी निरग्नि कंचकी तिरी कंचेरी तिरी अग्नि नातिलो येती म्हणून सांगणारी कंचे यज्ञ इत्यादी प्रवेश करनातील येती कंचेरी तिरी कर्म करनातील कर्म संन्यास केतेलो म्हणून तसल अर्थात सांगेल नाही. किंतु कर्माच फलाच का आकांक्षा सनाशी कर्म निरंतर कोण कर नसता तो कर्म संन्यासी कर्मयोगी तोचित ध्यानाधिकारी म्हणून सांगता. तदनंतर यम संन्यासिनमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडवम न ह्यन्यस्त संकल्पः योगी अयोगी भवति कश्चन. कोणाक संन्यास कोणाक तरी संन्यासा योगी जावन सच कोणकी कर्म संन्यास केल्या तंगेलांत मात्र कर्मयोगश्च शक्यस. तम विद्धि योगम तम विद्धि पांडवम तक्काची कर्मयोग म्हणून अर्थ कोण घ्या इत्याक न ह्यन्यस्त असन्यस्त संकल्पः संन्यास कंचकी संकल्पा त्याग करनाश तक योगी भवति कश्चन. संकल्पा त्याग करनाशी कर्म करो जायना कसलाक ज्ञानोपाय जाव का जलरी विंगड अतिरिक्त कर्माच्या विंगड अतिरिक्त कर्म संकल्प म्हणजे तज्जशील फलकामन सोडू का त्या करनाशी प्रत्येक परमात्मा अधीन म्हणून कोण लेखून
करताचे तांकां मात्र सएव योगी भवती, तोच योग्य जावन योगी म्हण सांगून घेता. वरल कोणाकय जाल्यार कर्माच खंयची फल इत्यादी त्याग करनाशी, प्रत्येक कर्म करनाशी बैसून जेवो, कर्मची ना म्हण सांगून जेवो, खंयचे रितीरी कर्म संन्यास करू जायना. इवन प्रत्येक कर्माच फल दवरना जाल्यार या परमात्मान चलयलेल्या म्हणाल तसले एक बुद्धी घेवचा जायना. तस जावन परस्पर जावन आशिल्ल्या त्या अपेक्षा दोन्ही अंत आशिल्ल दुखूनची तांकां जाल्यार तसल अपेक्षा आशिल्ल दुखूनची कोणकी कर्म संन्यास करता ताकाची कर्मयोगा फल मेळटा. कोणकी कर्मयोग करता ताका मात्र कर्म संन्यास मेळटा म्हण असल भावना तू समजून घे. ताजे नंतर ध्यान योग कोरका जाल्यार कसं तांतू विशिष्ट जावन आशिल्ल तसल महत्व येवका म्हण सांगल्यार आरुरोक्षोर मुनेर योगम कर्मकारणमुच्यते योगमारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. कंचकी योगाक आरुरोक्ष कंचकी योगाच मेट्टल चोड का म्हणल तसल इच्छ दवरनाशिल्ल तसलो, तसल्या योगाचे हाजेर चोल का म्हणल तसल एक ज्ञान दवरलेलो तसलो ताका पुरे ते योगाक कसं म्हण का म्हण सांगल्यार कर्मकारणमुच्यते. या प्रत्येक कर्म इत्यादी परमात्मा अधीन म्हण चिंतन केलेल्यांक मात्र ते योग मेळचे. योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. ते पुरे योगारूढ जावका जाल्यार तांतू कसं जावका म्हण सांगल्यार इतर ज्ञान नातिले ते केवल परमात्मा अधीन म्हण कोण लेखताची तोच योगी जाता. म्हळ्यार खंयचे रितीरी हे खंयचे ध्यानाक प्रवृत्त जावका जाल्यार प्रत्येकांतू परमात्मा खंयची ज्ञानार्थी कोणके आसा ताका उत्तम अधम हाजे प्रकारे तांगेल योग्यतेनुसार जावन प्रत्येकांतू परमात्मा खंयची एक हाजेन तांणी पुरे चलताची म्हणल तसल ज्ञान घेवनूची कर्म इत्यादी कोरका. तसल कर्म करतल्यांक मात्र परमात्मा विशेष ज्ञान जाता म्हणल तसल द्वितीयार्थान सांगल्या. हे कोणाक हंक अधिकार आसा की बरलेल्यांक कसल्या म्हूण सांगल्यार कोणकी परोपकार इत्यादी हे आसा ते पुरे कर्मकारणमुच्यते म्हूण सांगल्यार योग करचे पर्यंत मोक्षा पर्यंत प्रत्येक जनाक तांणी पुरे कसं करताची म्हूण सांगल्यार योग्य जावन आशिल्ल तसल्या उपकार इत्यादी करता रपताच. जीवन मुक्त अवस्थेर जेवो हाजेर जेवो त्यांनी पुरे पावची तोदळताय कर्म इत्यादी करता आसताची. मोक्षानंतर आपास एकडे माग शिगून पळयनाच. जगत व्यापार वर्जम खंयचे रितीरी जगत या व्यापार तांकां असना. तश जावन तांणी त्या उपकाराच उपशम क्षमा म्हूण सांगल्यार उपशम ताची थंयची तांगेले मोक्ष जातरी बरलल खंयची एक जायना अशी तांणी मागीर योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. तांनीची योगारूढ जातरी म्हळ्यार मोक्ष पावतरी हे जगत या विशयाचेर आशिल्ल तसल तांगेले खंयची एक उदार मनोभावनेरी तांणी कोरन येयल्ल तसल ते कार्य इत्यादी काज पुरे उपशमन उपसंहार जाता म्हणून होंगा खंयची वरलेल्या अधिकारी विशयाचेर. कोणकी ध्यानाधिकारी आसत तो ध्यान करचे पर्यंत ध्याना जागरण असताना तो प्रत्येकल्यांक योग्य जावन आशिल्ल तसले कर्म करता. ध्यानावत्तरी मागीर हे सगळे जगत या विशयाचेर ताका कसले असना दुखून थंय उपशमन जाता. कोणकी अधमाधिकारी ध्यान करू कोण ना ताका मोक्षा पर्यंत तो पुरे जनाक उपकार करता. ताजे नंतर तागेल उपशम जाता म्हणले अर्थ हांतू कळटा. मागीर ताजे नंतर ध्यान कोरका जाल्यार कशी इंद्रिय निग्रह आसगा म्हणल विशयाचेर हुंगा सांगून घेताच. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनु अनुशयुज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. इंद्रियार्थारी कोणाकी अनुषंगना म्हळ्यार इंद्रियार्थार अनुषंगना म्हणून सांगल्यार प्रत्येक इंद्रियार्थ सोडलाव्या म्हणून सांगल्यार तशें न्ही. तांची विवरण करता सर्व संकल्प संन्यासी प्रत्येकाचेर विशयाचेर हे हांव करता हांव करता म्हणल तसल ममता अहंकार भाव नातील तसल हे प्रत्येक परमात्मा अधीन चलता म्हणल तसल विषय घेऊन कर्मस्वनुषयुज्यते कर्मांतू प्रवृत्त जाता की ताका योगारूढ ध्यान योगारूढ म्हणून सांगताची. हाजेर क्वेश्चन येता की पुरे ध्यान करतल्यांक कसल्याक सामान्य जावन कोणकी आसाची कोणकी परोक्ष ज्ञान केल्या तांकां जाल्यार हे आसना म्हणून सांगच्याक ताका गीता विवृत्तीन तू राघवेंद्र स्वामी उत्तर दिताच. एवं च संकल्पादेः भगवदधीनता ज्ञानेन हेतुना
कर्मसु अनासक्तत्वे सति अप्रयत्नेन शब्दादि विषयेषु अनासक्तत्वं योगारूढस्य लक्षणम् इत्युक्तं भवति। अप्रयत्नेन इति विशेषणात् योगारूढ रुरोक्षोः न अतिव्याप्तिः। बळरी कोणकी योगारूढ कोरोबार सरला तकई जलरी कसं करतो, तकई जलरी इंद्रिय निग्रह असता, तवई जलरी कसं करता, सर्व संकल्पा संन्यासही करता आणि परमात्मा ज्ञानही करता अशस्तना लक्षण म्हणून कसं सांगच्या म्हणून सांगला रे अप्रयत्नेन प्रयत्नातील अनायासेन कंचेरीतील क्लेशनातील हन्नी जले कसं कोरका कोणकी ध्याव अनेक ध्यान करणे परमात्मा विषय अपरोक्ष ज्ञान जायने त्यांनी जले प्रयत्नपूर्वक जाऊन त्या कोरगा हंक तसल कसल एक याना अनायासेन परमात्माला कशी मन लागला विंगडांतू मन धावना खंचे करणा काही धावना तंतु प्रयत्न कोरका म्हणणा मन निग्रहाक कसं का मन ऑलरेडी तक मनाक एक आहार दिला मनाक विषय असं वर्णल हंक तश नाही मना खंचे तरी आहार ना त्यांनी तंगेलीतल्या कची परमात्मा हज्य नसकिना प्रयत्नान मन धोन घेऊन मागीर तानी प्रवृत्त जाव का असल हंक ना दुखून अप्रयत्नेन शब्दादि विशेषु अनासक्तत्वम योगारूढस्य लक्षणं म्हणून सांगिल रीतीरी तंक खंचे रीती प्रयत्न नातील दुखून त्यांनी या वचनेची मस्तीनं ह्या विषयात प्रश्न नेमगिल दुखून या वाक्य सांगून त्याचे विस्तार मिळलेलं तदनंतर मनाक त्या मटा प्राशस्ती कसला मन निग्रह त्या मटा कसाला उल्लेतात तुम्ही म्हणून सांगले रे तक सांगताच उद्धरेद आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः होंगा दोन्ही आत्मशब्दस एक आत्मा म्हणून सांगल्यावर जीवात्मा म्हणून करतो अनेक आत्मा म्हणून सांगल्यावर मन म्हणत तशी उद्धरेत आत्मना आत्मानं आत्मानं जीवम आत्मना मनसा उद्धरेत मना दुखून विविच्य कोण दाखवगा ह्या पुरे जाऊचे कंचकी शरीरांत जाऊ तसल सुख दुःख इत्यादी क्या पुरे मनाचे मिगेल नाही मक सुख दुःख मिगेल कंचकी स्वरूप जाऊन असेल तसल सुख विंगड ह्या कंचकी अध्ययन जत्ता या पुरे मानसिक अंतःकरण असेल तसल अशी म्हणून सांगून नात्मानम अवसादयेत अशी म्हणून सांगून आत्माक कंचकी जीवाक तुच्चकोन मनाक तुच्चकोन दूर कोण राबोचे नाही मना काही जलट तज्जी जाऊन असेल तसल प्राशस्त्य देऊ का कसलाक आत्मैव ही आत्मनो बंधु आत्मना जीवात्मना जीवाला आत्मैव बंधू आत्मा म्हणून सांगल्यार मनची बंधू मनची आमका रक्षण करतला आत्मैव रिपुर आत्मना जीवाक आत्मा म्हणून सांगल्यार मनची रिपू कंचकी रीती शत्रू जावनस म्हणून म्हणारी मनान तू कशा मी धोन घेताची त्या मनची आमक बंधही जाता शत्रुही जाता मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो अज्जेनं सांगितलंय तशी मनची आमगेल कंचकी बंधाक जाऊच्या पुरो मनचे आमगेल मोक्षाक जाऊच्या पुरो कारण जाता त्या मन कशी आम्ही चलोसून वर्ताची ताजी रीतीर वर्ता ह्या एक अर्थ अनेक अर्थ कसं म्हणून सांगला रे आत्म म्हणल शब्दाक दोन्ही आत्मा आत्मना आत्मान म्हणल कडेन दोन्ही आत्मशब्द पण एक जीवात्म अनेक परमात्मा म्हणून घेऊच उद्धरेत आत्मना आत्मानं कंचकी परमात्मा दिक्कड मन ओरका न आत्मानं अवसादयेत परमात्मा दुखून दूर करूनच कसला का आत्मैव परमात्मैव आत्मनः बंधुः जीवात्मनः बंधुः परमात्मूची हमको पूरे जनाक बंधु हमको पूरे जनाक रक्षक आत्मैव रिपुरात्मनः परमात्मूची हमको पूरे जनाक रिपु शत्रे वै खंची रीतीर परमात्मा शत्रु जाता खंची रीती परमात्मा बंधु जाता खंची रीतीर मन बंध जाता खंची रीतीरी मन शत्रु जाता म्हणल विस्तार मुखावै श्लोकान सांगताच बंधुः आत्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत मना रीतीर उज्जलेत बंधुः आत्मा आत्मा बंधुः मन म्हणल आमका आत्मनस्य आत्मनः आत्माल मन म्हणल एक बंधू कसला केदना तस्य येन आत्मैव आत्मना जितः मन स्वरूपान करताना अनायासेन करताना कोणकी मन जितवला म्हणरी मन वशीकरण कोण घेतला मन तांगेल अधीनच तांगेल मन म्हणल तसल एक बंधुशे तंक जाव का जलल तसल विषय दिता मोक्ष दिता तस जावनो
वशीकरण केल्लं तसल मन आमगेल अधीनशी मन आमका बंधू आमका चांग वाटेर वर्तले. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. खंयची रीती आम्ही मन तरी आम्ही वशीकरण कोण घेणी तेदना ते आमका विरुद्ध जावन आमगेल खंयची कार्य इत्यादी करत देखून आमगेल खंयची वाटेर देखून विरुद्ध जावन आशिल्लो तसल वाटेर ताय वर्त देखून ताक शत्रू शत्रू म्हूण सांगताची. हे मना रीतीर काढताना मस्त कसले क्लेश जायना. जे पुरे जना आता संशय कसलो परमात्मा शत्रू म्हणले कशी आमका प्रत्येक दिल्लल तसल परमात्मा बंधू म्हणाल खंयचे एक रीतीर जाता शत्रू म्हणजे कशी म्हूण सांगले रे. बंधु आत्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मना जितः. परमात्मू आमक पुरे जनाक बंधू कशी म्हूण सांगले रे. केदना आम्ही परमात्माक आमगेल अधीन घेतला वशीकरण कोण घेतला. परमात्मा आमगेला तू वशीकरण कोण घेवची म्हण अर्थ कसलो म्हूण सांगले रे. भक्तीन बांधून घेवची. केदना मी भक्ती करून त्या परमात्मा आमगेल वशांत घेतला की परमात्मा कंचके आम्ही परमात्मा बांधून घेतला की तेदन तो आत्मो परमात्मो आमका बंधुशे आमका जाय जलल तसल या दिता. भक्तियुक्त जावन आशिल तसल परमात्मो प्रसन्न जावन आमका मोक्ष देता. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. केदना मी तक्का भक्ती म्हणेल तसल पाशान बांधून घालणी तक्का आम्ही भक्ती करनाशी विंगड द्वेषू जो तागेल विषयाचेर खंयचे रीतीन आम्ही उल्लयनीच तेदन तो कसं करता तक प्रसादू येनाशी तागेल प्रसन्नता जायना अशी आमका आमगेल खंयची योग्य जावन आशिल्लो तसल ते वाट मोक्ष तंतु दुखून आमक ते दिनाशी अनेक संसारान तू त्या परमात्मा प्रसादानाची आमक संसार येवका जाल्यार तागेले प्रसाद आमक मोक्ष जावका जाल्यार तागेल प्रसाद तशी तागेल इच्छे नसकिना हे संसार तागेल इच्छे नसकिना हे मोक्ष जाल्यार दुखून आम्ही तरी भक्ती करणी भक्ती म्हणाल तसल साधन आम्ही संपादन करणी तेदा ना तो परमात्मा प्रसन्न जायनाशी आमक मोक्ष दिना. भक्तीनं चितान मोक्ष दिवची तशी भक्ती नातील दुखून तो आमके संसारान तू अनेक खेळेत दुखून आमगेल शत्रुशे म्हणारी आम्ही खंयची वाटेर वचका त्या वाटेर दुखून विंगड वाटेर वरून या संसारान मुळगायत दुखून शत्रुशे तो परमात्मूय जत्ता म्हणरी तिरी म्हणारी सांगची उद्देश कसलो भक्तीन परमात्मा वलसूच्या पळो का म्हणाल तसल उद्देश सांगला. तसे कसं कोरका जिता आत्मान प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्ठाश्मक कांचनाः. तस्जानो जिता आत्मानः खंयची रीतीरे आमगेल सगळे मन इत्यादी वशीकरण कोण प्रशांतस्य खंयचे रीतीरे मना गोंधळ नातिले विंगड खंयचे विषयाचेर आसक्ती नातिले परमात्मा समाहितः ते खंयची उत्तम जावन सर्वोत्तम जावन आशिल्लो तसल ते देवाल प्रसाद घेवन आम्ही कसं जाताची म्हणून सांगले रे मोक्षावत्ताची आमका योग्य जावन आशिल्लो तसल ध्यान इत्यादी कोण मोक्ष मेळच्या शक्य आसा. अश्यशील तांक कशें जाता तांणी कशें असताची तांगेला अनेक लक्षण कसले म्हणून सांगले रे. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः. थंड सुरवे हांत सांगेल म्हणकेच तान तिथीक्षस्व भारत म्हणून सांगेल रीती त्या पुरे केद्न जाता म्हणून सांगले रे. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः कूटस्थः. शीत खंयचे रीतीर यें जाल्या थंड जाल्या ऊन जाल्या सुख जाल्या दुःख जाल्या शीतान करतन तसल सुख जाल्या शीतान करतन उष्णान करतन दुःख जाल्या हाज खंयचे विषयाचेर कूटस्थः कूटवद एक तिष्ठती आकाशा मणकेची स्थिर जावन राबतलो म्हळ्यार खंयचे रीतीर विकार करनाशी राबतलो. मानापमानयोः खंय एक कीर्ती वाडली कीर्ती अपकीर्ती येयली हाज ते कसले एक येना कसल्या कीर्ती जेव अपकीर्ती जेव हाजेन आमकां कसलें मेळना. पुरे आमगेले अशे ध्याना चमकलेल्या ताका खंयची कीर्ती ना अपकीर्ती ना कसले ना. मागीर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा केल्लो तसल सामान्य ज्ञानानश्या पुरो केल्लो विशेष परमात्मा ज्ञानानश्या पुरो परोक्ष ज्ञानान अपरोक्ष ज्ञानान तृप्त जाव ज्ञानानची संतृप्ती पडलेलो तसलो तो जीवराशी कनिके आसा. विजितेंद्रियः तागेल इंद्रिया वैरी मना वैरी योग्य जावन आशिल्लो तसले निग्रह इत्यादी असून युक्त इत्युच्यते योगी असले पुरे गुण इत्यादी कोणाला हंतस तक्का योगी योगी अप्रयत्नेन म्हणोंक घेवका खंयचे रीतीर क्लेश नातिले
ज्ञान विज्ञानान तृप्त जललॅक कंचकी परोक्ष ज्ञानिक तान ज्ञान विज्ञानान तृप्त जाऊच म्हणाल विषय ना आता अनेके अनेके जाव का म्हणाल तसं अभिलाष असता हक्क तसं तृप्तात्मा युक्त इत्युच्यते योगी तक्का योगी योगी म्हणून तक्क सांगताच तो कश असता समलोष्टाश्म कांचन लोष्ट म्हणून सांगल्यार माते उंड अश्म म्हणून सांगल्यार फत्तोरू कांचन म्हणून सांगल्यार भंगर तागेलेद्राक तुम्ही माती दवरा फत्तोर दवरा भंगर दवरा तक ताज्यान कसले एक या जगत्यान जावं या प्राकृतिक जावन आशिल्लें तसले संवसारान जावं ताका कसलेय जावच्या ना प्रत्येकांतू ताजी खंयची रितीर आसा ताजी रितीर ते चलता म्हळ्यार रितीर भावनेर तो असता हे पुरे जड प्रपंचा विशयाचेर अनासक्ती आसच्या पुरो जाल्यार खंयची चेतन प्रपंच आसा आमगेल्या बंधू आसाची आमगेल बांधव आसाची सुहृत आसाची हांगेल्या विशयाचेर तो कशी रिएक्ट करता म्हणून सांगले रे सुहृद मित्र अरे उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते आमगेल सुहृद आदी असच सुहृत म्हळ्यार कोण मित्र म्हळ्यार कोण म्हळ्यार तसले विशेष जावन आशिल्ले तसले व्याख्यान टिप्पणीकार बरयताच सुहृत म्हूण कोणा सांगता सुहृत म्हूण कोणा सांगता म्हूण सांगले रे प्रत्युपकार घेनाशी कोण उपकार करताच प्रत्युपकाराच खंयची अभिलाष नातील उपकार करताची तांकां सुहृत म्हूण सांगता गे मित्र म्हूण कोणा सांगता म्हूण सांगले रे एद्रा खंयचे रितीर क्लेश येवच्या साध्यता आसा म्हूण हक्क खंयचे रितीर हाका बाधक जत्ता म्हूण कोणाक समजून घेवन त्या बाधक परिहार करच्याक कोण प्रयत्न करता तक तागेल मित्र म्हूण सांगता मागीर अरे शत्रू म्हूण कोणा सांगता म्हूण सांगले रे कोण वध बाध इत्यादी करता तांकां अरी तांकां शत्रू म्हूण सांगता कोणाक उदासीन म्हूण सांगता म्हूण सांगले रे कोण उपकार करच्या जो अपकार करच्या जो कोणे येद्रा वचनाच तांकां उदासीन म्हूण सांगता मध्यस्थ म्हूण कोणा सांगता म्हूण सांगल्यार कोण उपकारय करताची अपकारय करतात तांकां मध्यस्थ म्हूण सांगता गे द्वेष्य म्हूण कोणा सांगता म्हूण सांगले रे आमकां नाक्क आशिल्लें अवांछित जावन आशिल्लें जाल्यार खंयचे एक विशय आमकां नाक्क म्हूण आसत त्या कोण करताची तांकां द्वेष्य म्हूण सांगता बंधू म्हूण कोणा सांगता म्हूण सांगल्यार आमकां उपकार करतल्यांक तांकां बंधू म्हूण सांगता म्हूण अशी एक विवरण दिलें साधू म्हूण कोणा सांगता खंयचे रितीर तुमकां वायट जेवच्यान जे म्हूण कोण अर्थ कोण घेता तांकां साधू म्हूण सांगता पाप म्हूण कोणा सांगता म्हूण सांगल्यार आमकां हीन कोण दाखयता तांकां पाप म्हूण सांगता अशी एक व्याख्यान सांगता येतना असल हान तो पुरे हान ते समबुद्धी दवरलेलो तसल तांकां योगी योगी म्हूण सांगताची समबुद्धी दवरची म्हळ्यार कसले पुरे जनाक साधोश यश ताका पुरे जना एक लाख पडोश म्हूण तुवें न्हय प्रत्येकल्यान तू परमात्मा सन्निधान म्हूण चिंतन करचें ते समबुद्धी तांगेल जीवराशीन तारतम्य कसले आसच्या पुरो जे भितर बैशील परमात्मो तो निर्दुष्ट जावन एक प्रकारेचेर आसा म्हूण चिंतन केलेल्याक समबुद्धी म्हूण एक दोन्हीच कसले ह्या पुरे तांणी खंयचे करतानाची भितर बैसून देवूची तांगेल हातान सुहृत वाडतास म्हळ्यार आमकां प्रत्युपकारणातील उपकार बुद्धी तांकां देवू दितास तांकां ती भितर बैसून प्रेरण करतास देव ताणी तश केळयलेल्या हांनी कसले करचे न्हय पुरे ते भितर बैशील देवान करचे म्हूण प्रत्येक विशय देवाचेर पळयतले हांकां समबुद्धी म्हूण सांगयात तिन्ही रितीर सांगता जाल्यार तांगेल खंयची एक योग्यता तांगेल हें कसं पुरे आसा हें पुरे हें खाली हें जन्मागोस्कर मात्र अशें हें पुरे अंतःकरणान तांणी करता आसच आज एक आमकां कोणके एक आवस आसा आमकां बापूस आसा आमकां बंद आसा आमकां सुरत आसा हें पुरे तांगेल मनान तांणी जाल्ले शिवाय तांगेल स्वरुपान करताना तांणी आमगेल आवस न्हय तांगेल स्वरुपान करताना बापूस न्हय तांकां स्वरुपान करताना खंयचे एक बांधव्य ना हें पुरे मानसीक जावन आशिल्लें तसल्या अंतःकरणान केलेलें तसले बांधव्य शिवाय हें स्वरुपान केलेलें तसलें न्हय म्हळ्यार तसले विशया घेवन स्वरूप कशी म्हूण सांगल्यार स्वरूप तिन्ही रितीर देव मानव राक्षस असल स्वरुपान खंयचे रितीर जावच्या पुरो तांगेल स्वरुपा योग्य जावन तांणी आसाची हें सुहृत म्हळ्यार तसलें हें जन्मा मात्र मुखावेल जन्माक तोच म्हाका कोणके आज बंधू जावन आसा तो रीप जावन आसच्या पुरो हरी जावन आसच्या पुरो कोणके आत्त कोणके आमकां शत्रू म्हूण दिसच्या पुरो तो मुखावेल जन्म आमकां मित्र जावन येवच्या पुरो अशी हें खाली हें जन्माचे खंयची हें देह संबंधान करतना ह्या सुहृत भावा हें जालां शिवाय हंतू वास्तवीक जाव तागेल स्वरुपान काडतना त्या स्वरुपान तूं ह्या सुहृत भावा दिना स्वरुपान तशे तिन्ही भाव ना तो योग्य जावन आशिल्लो तसलो मोक्ष योग्य जावन आसका
मानव दानव म्हणेल तसं याज्य रच्चा पुरो जो मुमुक्षु नित्य संसारी आणि ना या तमो योग्य म्हणेल रीतीर तंग तंगेल एक स्वरूपाची विवरण विंगड या जन्म येईल तसं विवरण विंगड म्हणेल तसं एक समबुद्धी एक योग्य जावन असेल तसं बुद्धी कोण दवरता तो ध्यानाक वच्चा योग्य जावन आशिल्लो तस्सल योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितम एकाकी यतचित्तात्मा निराशी अपरिग्रह तस्सल योग्य जावन आशिल्लो तसल पात्रान जीवान युंजीत ध्यान कोरचाक प्रवृत्त जावका सततम आत्मानं रहसि स्थितः केतना ध्यान कोरका म्हणून सांगले रे नित्य निरंतरम ध्यान करतास का दीर्घ कालपर्यंत ध्यान कोर कशे आत्मानं रहसि स्थितम खंचे रीती नाव ध्यान करता म्हणून प्रचार इत्यादी कोर प्रत्येक डंगूर वाजून ह्याने कोरनो आव ध्याना बैसला पडया म्हणून सांगून ध्याना बैशिने रहस्य स्थितम खाली आत्मोद्धारागोस्कर ध्यान कोरच कोणाके खंचे रीती कीर्ती जो हज अपेक्षा नसतील तशी त्या परमात्मा वैरीची रहस्य जावन आशिल्लो तसलो अत्यंत गूढ प्रमेय जावन आशिल्लो तसलो अत्यंत अनावरणीय अद्भुत जावन आशिल्लो तसल त्या परमात्माल अचिंत्य अद्भुत जावन आशिल्लो तसल त्या परमात्माल त्या रहस्यांतू परमात्मालांतू रब्बोन तागेलांतू निरंतर जावन आशिल्लो तसल मन दवर एकाकी यतचित्तात्मा एकाकी म्हणून सांगले री खंचकी रीती संघ शून्य जावन खंचे रीती कोणाले एक हंतू घेनाशी खंचे एक क्युम्युलेटिव्ह याने एकच तपस्वी एकल्यानं कोरचा ताणी एकलो जावन ताणी मुखार सुगा तसल्या एकाकी यतचित्तात्मा खंचकी रीती आत्म शरीर मन इत्यादी प्रत्येक निग्रह कोण यत मुळे नियत चित्त आत्मा मन आणि देह आत्मा मुळे देह हे पुरे कोण निग्रह कोर नसता निराशी ही खंचे रीती आशा खंचे रीती खंचे फल कामन नतील परमात्मा विषयाचेर मात्र दवरल तसल परिग्रहश्च भूत्वा कसं कोरका योगम कुर्या ताण्या ध्यानात प्रवेश कोरका म्हणल तसल रीती ओंग सांगून मागिरी ताणे बैसताना तक्क जावका जलल तसल उपकरण कशी असका ताणे खंची देशार बैसका कशी बैसका म्हणल रीतीर सांगताच शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसम आत्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चेलाजिन कुशोत्तरम शुचौ देशे अत्यंत स्वच्छ जावन आशिल्लो तसल देशांतू मनाक प्रशांतीयुक्त संदेशान मस्त खंचे रीती रे मनान करताना मस्त गोंधळ जावचानच तसल शुचिमय जावन आशिल्लो तसल स्वच्छ जावन आशिल्लो तसल देशांत बैसून प्रतिष्ठाप्य स्थिरम आत्मा मानसम आत्मनः दृढ जावन मन एक घट्टी जावन प्रतिष्ठापन कोरका खंचे रीतीर चंचल जायना अशी निग्रह कोरनो त्या मन राबवून त्या आसन कशस का म्हणून सांगले रे नात्युच्छ्रितम अत्यंत वैरी आसन पुरे जनाक दिशित का म्हणून सांगून अत्यंत एक 10 फीट 15 फीट जो वैरी कोरने का या प्लॅटफॉर्म कोरना आसन गलची नाही नात्युच्छ्रितम नाती नीचम मस्त तोग्गु जलरी गाल बैशी नाही योग्य जावन आशिल्लो तसल एक योग्य जावन आशिल्लो तसल डायस कोर तंते चेल अजिन कुशोत्तरम चेल म्हणून सांगले रे सुरवे एक वस्त्रान अलंग आसन तज्वैरी अजिनासन चर्मासन तज्वैरी कुशासन दर्भासन घाल तज्जेरी बैसून ताण्या ध्याना वचुका तंते तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रिया उपविश्यासने युञ्ज्यात् योगम आत्मा विशुद्धये तत्रैकाग्रम मनः कृत्वा तई जलरी एक उत्तम जावन आशिल्लो तसलो केवल जावन आशिल्लो तसल त्या परमात्मा वैरी मनः कृत्वा मन इत्यादी दृढ दवरून यत चित्तेंद्रिय क्रिया नियत यत म्हणून सांगले नियत नियमित कोण आशिल्लो तसल चित्त म्हणरी मनाचे इंद्रियाचे हे पुरे क्रिया तांगेल व्यापार इत्यादी सर्व स्थभित कोण उपविश्यासने खंचकी आसनार बैसून ताण कसं कोरका आत्मविशुद्धये तागेल खंचकी शुद्धताक मनाच खंचे रीती द्वेष इत्यादी खंचे रीती असना तका जलरी योग्य जावन आशिल्लो तसल परमात्माल स्थान पावका परमात्माल सेव कोरका म्हणल तसले एक भावनेन करताना ताण्या योगांतू प्रवृत्त जावका तंते बैसताना कशी बैसका तागेल बॉडी पोस्चर कशी असका म्हणून सांगताच
समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशंचानवलोकयन. समम काय शिरोग्रीवम, काय म्हणजे शरीर, शरीरा मध्यभागो एक लाख नीट करून समम म्हणून सांगले रुजू मार्गेन म्हणजे नीट एक ऊर्ध्वार या कोण, शिर म्हणून सांगल्यार माथ्या, ग्रीव म्हणून सांगल्यार गळ, या तिन्ही एक लाख वैरी कोण घेऊन समम काय शिवडो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः अत्यंत खंचे ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೋಷನ್ನ ದೃಢ ಜಾವ್ एक ರೀತಿರಿ एक लाख धोरणो. तदनंतर मना काही जलरी तशीच मन खंचे रीतीर चंचल जायना अशी, शरीर चंचल जल्यार मन चंचल जाता सांगताची स्मृती वाक्य स्पष्ट जावनस. अचलम चेत शरीर स्यात् मनश्च अचलम मनश्चाप्यचल अचालनम. शरीर एक पक्षारी अचल जावन असल्याने तेदना मनाक अचंचल्य मेळच्या शक्यस, मन स्थबित जावच्या शक्यस. चलनेच शरीरस्य, शरीर भोवता राबलेर चंचलंच मनो भवेत, मन अनेकही दृढ जावन बैशील कडेनची आमक मन निग्रह करू जायना, आम्ही तरी भोवता राबता वयजलेत. तेदन अनेकही मस्त विषयाचेरी आमगेल दोळो, आमगेल इंद्रिय, आमगेल स्पर्श इत्यादी प्रवृत्त जाता. एक कडेन बैसल्यार तितली प्रवृत्त जायना, तस जावन एक कडेन बैसतनाची मनाच खंयची रीतीरी आम्ही अचलन हाडच्या शक्यस, भोवता राबलेरी आमच्या ज्ञाना तस जावन आसन मुख्य जावन असता. आसीनच संभवात म्हणून खंयची रीतीरी वेदव्यासांजलरी ब्रह्मसूत्रान सांगला तशी एक दृढ जावन आशिल्ल तसल आसन इत्यादी घेऊन बैसून तांते कसं करका ते सुरवेके सांगिले कसले म्हणून सांगले रे. भ्रुवोर मध्ये नासिकाग्रम तशी नांका वैरी नासिकाग्रम म्हणजे ह्या हाजेरी पॉइंटारी ताणे संप्रेक्ष तागेले कॉन्सन्ट्रेशन दवरून दिशंच्या अनवलोकेत विंगड खंयचे हंतू ताण पळोवच्यानच थंय मात्र तागे लक्ष दवरून ते एक ज्योतिरूप जावन आशिल्ल तसल परमात्मा चिंतन करून ताणे ध्याना बैसका. तशशील कसं जाता म्हणून सांगले रे. प्रशांतात्मा विगतभीहि ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. प्रशांतात्मा खंचे रीतीरी संकल्पो विंगड खंचे कामन नातील तसल शुद्ध जावनो मनस दवर. विगतभीहि खंचे रीतीरी हज्जेनाथ ओंग चोरसच्या पुरो एक सिंह या इत्यादी घेऊन म्हाका कातलेची सर्प म्हाका दंशन करतलो म्हणाल खंचे रीतीर भय आसच्यानज. अभीहि विगतभीहि खंचे रीतीरी भयान दूर जावन ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः मनांद कोणताय ब्रह्मचर्य दवन खंचे विंगड आज्यर खंचे रीतीर मन वचनाशे केवल परमात्मा दिकड मन वचित तशी ब्रह्मचारी ब्रह्म म्हणून सांगले परमात्मा तगेल दिकड वचित असल्या ब्रह्मचारी व्रतः ब्रह्मैव चारः ब्रह्मैव गतिः यस्य सः. तसल्या ब्रह्मची कोणाक गती की ब्रह्मची कोणाक लक्ष्य की तसल ब्रह्मचारी जावन आशिल्ल तसल मन त्या संयम्य त्या दिकड वचित अशी त्या मनाक संयमन कोण मच्चित्तः परमात्मा दिकडेची खंचकी रीतीने मन दवरून मत्परः परमात्मूची उत्तम मत म्हणून सांगले परमात्मा कोण सांगता परमात्मूची भगवान वाचा तशी परमात्मू सांगता असतो कोण मत्परः आवची उत्तम आव सर्वोत्तम म्हणले कोण म्हणजे परमात्मू सर्वोत्तम म्हणले कोण युक्त आसीत पर ध्यानाक आसंग जावनस का ध्यानांतू प्रवृत्त जावनस का. अशी केलं तसल ध्याना कसं फल म्हणून सांगणारी. युञ्जन्नेवं सदा आत्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमाम मत्स्थानम अधिगच्छति. अशी ध्यान कोणकी करता तांका परमात्मा सदा चिंतन इत्यादी करून योगी जावन योग्य रीतीरी कर्म योगी जावन मागीर ध्यान योगी कोण जाता नियतमानसः परमात्माक नित्य निरंतर मनान कोण पळयता असता सहा शांतिम निर्वाणम परमाम मत्स्थानम अधिगच्छति. योग्य जावन आशिल्ल तसल परमात्मा ध्यान कोण शमो मनिष्ठता बुद्धी तसल परमात्मा ध्यान कोण तो कसं जाता म्हणून सांगले रे. निर्वाण अत्यंत खंचे रीतीरी दुःख नातील तसल निर्दुःख जावन आशिल्ल तसल ते स्थान परमाम उत्तम जावन आशिल्ल तसल स्थान मत्स्थानम परमात्मा केदनाय पळयता शेतागेल सेव करता असल त्या मोक्ष म्हणल तसल स्थानाक अधिगच्छति प्राप्नोति तो पावता. अशी केवल जीवन मुक्ती मात्र दैवत्य म्हण नाही किंतु ताक मोक्ष मेळता म्हणल तसल
म्हळ्यार ध्यानान करता जीवन मुक्ती मेळटा म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान जावन जीवन मुक्ती मेळटा त्या जीवन मुक्ती नंतर जाल्यार ताका मोक्ष मेळचे खंडीत म्हळ्यार तसं एक खंयची गुणगान अंगा देव करता तशीच देवा लागीं प्रार्थना करचे आमगेल खंयची योग्य जावन आशिल्ले तसले कर्म इत्यादी कसं तेवे आमगेल हातान घडोवन योग्य रितीरी आमकां जाल्यार आमगेल खंयची लक्ष आवच्ची तसले एक वाट देवान अनुग्रह कोरका म्हूण देवाला प्रार्थना कोरून श्री कृष्णार्पणमस्तु.